किरण हा डेडिकेट करतोय प्लेअर ऑफ द मॅच शुभमला. त्याचबरोबर आपण पाहतोय की 500 रुपयांचं कॅश प्राइज देखील दिलं जाते कॅशचं. नितीन काळे दादा यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक नितीन साहेबांकडून आलेलं आहे. मला आता असं वाटतं की किरण बोलत असेल कशाला मी दिला डेडिकेट केला त्याला. ओके हा कॅच साठी होता. तर ऑल द बेस्ट, खूप साऱ्या शुभेच्छा. तर पुढील सामन्यासाठी या आमंत्रित करूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये भरतजी जाधव यांना. दाजी अमय काळे पहिल्या चेंडूवरती पॉइंटला एक मोठी विकेट. आदरणीय संदीपजी पाटील साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. साहेबांचं देखील सहर्ष स्वागत. जबरदस्त एफर्ट, जबरदस्त टीम आहे रुद्रा स्पोर्ट्स. सिंगम चांगल्या लय मध्ये आहे, पण प्रत्येक मॅच मध्ये चांगला खेळला आहे. परंतु एपी ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं गेलं, अमयसाठी एक जाळं विणलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये चांगल्या पद्धतीने फसवण्यात आलं. चला थोडा वेग वाढूया. संदीप पवार आलेत, पहिल्या पर्वाचा मिस्टर MPL, आणि दोन्ही मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग राहिले. परंतु एबी पॉवर प्ले मध्ये थोडंसं चेंजेस पाहायला मिळाला. सिंगमने पूर्णपणे तिन्ही मॅच मध्ये काहीतरी वेगळेपण वापरलेलं आहे. गोलंदाजी क्रम असो, बॅटिंग क्रम असो, कॅप्टन्सी मध्ये काही बदल असतो. यावेळेस पॉवर प्लेला या मॅच मध्ये त्याने एबीचा वापर केला आणि एबीने देखील पॉवर प्ले मध्ये चांगली सुरुवात केलेली आहे. पहिल्या चेंडूवरती त्याने विकेट प्राप्त केले, पण दर्जेदार कॅच राहिला मालकांचा. जबरदस्त कॅच, शशिकांत बोत्रे साहेब अगदी डाव मारली. चला एबी थोडासा वेग वाढवायचा आहे. पुढचा बॉल संदीप पवार, थोडेसे शपथ जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, गॅपला पाहून फक्त दिशा दिलेली आहे. चांगला स्टॉप, एक धाव येते. यावेळेस चुकी होते आणि एकीचं रूपांतरण सहजरित्या दुहेरीत केलं जात आहे. दोन्ही टीम दोन मॅचेस विजेते आहेत, त्यामुळे दोन्ही टीम मध्ये जो जिंकेल तो जरा चांगल्या मोमेंटम मध्ये राहील संघ. दोन्ही संघासाठी देखील हा खूप महत्वाचा सामना आहे. सुरुवात चांगली राहिलेली आहे या वर्षीच्या स्पर्धेची, परंतु सुरुवात चांगली राहिले परंतु थोडं प्रेशर राहील दोन्ही संघावरती. एबी चांगली सुरुवात, 2 धावा धावपलकावरती आहे. पुढचा बॉल अकुटप्प्याचा बॉल सोडून दिलाय. चेंडूपर्यंत जाण्याचा प्रयत्न होता संदीप पवार यांचा, परंतु जसं पाहिलं चेंडू वाईट येतोय. पंचांचा इशारा, एक्स्ट्राची ही धाव येते. धावपलक पुढे पोहोचते 3. देखील खूप लांबून खेळण्याचा प्रयत्न, परंतु चांगला वेगवान चेंडू हाताळला. ऑफ साइड दी ऑफ. एबीची ही लाईन सातत्याने प्रत्येक वर्षी जबरदस्त खेळ करत असतो एबी. MPL दुसऱ्या पर्वाचा उपविजेता संघ राहिला. AY फायटर त्या संघाचा तो कर्णधार होता आणि ट्रिमेंडस परफॉर्मन्स राहिला होता. त्यांच्यासोबत मिस्टर MPL उमेश काळे बापू देखील होते. पुढचा बॉल देखील सोडून दिलाय. पहा काय वेग होता या चेंडूवरती, परंतु दिशा नाहीये. दिशा घ्यावी लागेल, थोडीशी चाल बदलावी लागेल. संदीप पवार यांना जर पाहिले तर कूल अगोदरच आहेत आणि एबीची बॉलिंग पाहून असं वाटतं की डोक्यावरती बर्फ घेऊन अजून शांत राहिलेले आहेत. पाटण तालुक्यातील जबरदस्त खेळाडू श्री आई वडजाई देवी संघाकडून सातत्यानं ओपनच्या टुर्नामेंटला खूप सारे मोठे विजेतेपद त्यांनी मिळवून दिले आपल्या बॅटिंगच्या जोडावरती. ज्यावेळेस संघ चॅम्पियन्स ट्रॉफी, पाटण तालुका चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता ठरला होता,
2023 साली त्या वर्षी जबरदस्त बॅटिंग राहिली होती, बेस्ट बॅट्समन ठरले होते. एक मोठा काळ गाजवला या खेळाडूने. गावासाठी खेळतात खेळतात शहरामध्ये, त्याचबरोबर शहरी क्रिकेट देखील खूप सारे खेळत. ठाण्यामधून खूप साऱ्या मॅचेस त्यांनी खेळत गोडगिंडी विभागामध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा चेंडू सोडून दिला आणि पंच आमच्याकडे वळालेले आहेत. पुन्हा दोन्ही हात समांतर, धाव संख्या येते अवांतर. एक्स्ट्राची ही धाव जोडली जाते. धावफलकावरती धावफलक पोचते 5 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती विकेट जरूर आले, परंतु त्यानंतर खराब गोलंदाजी. कोलोस टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केलाय, डीपला आहे प्रोटेक्शन. चेंडू स्टॉप केला जातोय अनिकेतच्या माध्यमातून. तोपर्यंत एक धाव घेतली जाते. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे पोहोचेल 6 या आकड्यावरती. संकेत मोरे स्ट्राईक वरती आलाय. या वर्षीचा सर्वात महागडा खेळाडू ठरलाय तो म्हणजे संकेत मोरे. आणि सुरुवात देखील पहिल्याच चेंडूवरती षटकाराने केली होती, परंतु इथे बॅटिंग करावी लागेल. फुल टॉस बॉल, फटका उंच गेलाय, लांबी पाहावी लागेल. ओहो, लांबी खूप आहे, वावराच्या बाहेर, बांधाच्या पल्याट. षटकार. वेलकम डीजे. षटकार आलाय, मोठा प्रहार पाहायला मिळाला. संकेत मोरे यांनी रात्रीचे मोर दाखवलेत एबी लकीला. पुढचा बॉल येतोय, शफल झालाय, जागा बनवले, बॅट्सविंग खास राहिले, गॅपला भेदून. डीपला नाहीये क्षेत्र, खूप लांबचा प्रवास करावा लागेल. प्रवासाला यश येईल का? डायव्ह मारलेले आहे, चेंडू स्टॉप केलाय आणि आतमध्ये ढकललाय. तोपर्यंत पहा अतिशय वेगाने इथे रनआउटची संधी होती. कलेक्शन चांगलं राहिलेलं नाहीये एबीचं. 3 धावा येत आहेत त्या चेंडूवरती. पहिल्या षटकाची इथे सांगता झालेली आहे. पहिल्या षटकानंतर धावफलकावरती धावा 15, एक गडी बाद. ओ, काय सुरुवात झाली होती रुद्रा स्पोर्टची. पहिल्या चेंडूवरती विकेट आली होती. गोल्डन डकचा शिकार ठरला होता अमय काळे, मोठा राकीस मालदनचा. परंतु त्यानंतर जबरदस्त बॅटिंग करत धावा जोडलेल्या आहेत 15, एक गड्याच्या मोबदल्यात. आयोजकांच्या माध्यमातून सूचना दिली जाते, इनिंग्स ब्रेक मध्ये म्हणजे हा पहिल्या डावाचा खेळ झाल्यानंतर महिला वर्गांसाठी जी पैठणी ठेवलेली आहे ती पैठणीसाठी 7 पैठणीसाठी नावं काढली जाणार आहेत. इथे अतिथी कक्षामध्ये मान्यवरांच्या समवेत आपण नावं काढणार आहोत. आमच्या माता भगिनी ज्या स्टँड मध्ये बसलेल्या आहेत तुम्ही तिथेच बसायचं आहे, नाव घेतलं जाईल तुमचं आणि त्यानंतर तुम्ही इथे यायचंय आणि ती साडी घेऊन जायचं आहे. मालदांचा सिंगम आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती, परंतु चांगला सेट झालाय तो म्हणजे फलंदाज संकेत मोरे. चांगले संकेत दिलेत संघासाठी त्याने. फुल टॉस बॉल, वेगवान चेंडू होता जरूर. लोअर फुल टॉस, स्टेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. अप्रतिम रुद्रा स्पोर्ट्स आज रुद्रा उतार घेतोय प्रत्येक खेळाडू. अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण, गुड एफर्ट. 2 धावा वाचवल्या जातात. पहा सिंगमला तुम्ही पाहिलं तर मिसफिल्ड हो काय असो खूप शांत असतो मैदानात. आपल्या साथी खेळाडूंना घेऊन कसं जायचं पुढं, परंतु संकेत मोरे चांगला सेट झालाय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेतलेत. ओहो, चांगला बॉल यावेळेस, परफ्यूम बॉल ऑफ द मॅच. अतिरिक्त बाउन्स आणि मातीचा गंध सुगंध घेऊन कानाजवळून जातोय, नाकाजवळून जातोय. संकेत मोरेला प्रश्नार्थक नजरेने उभं केलं होतं या चेंडूवरती. दमदार गोलंदाजी. पुढचा बॉल, पायावरती चेंडू आदळतोय, चेंडू स्टॉप करण्याचा प्रयत्न. इथे एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न राहिला संकेत मोरेचा, परंतु पवार यांनी हजरजबाबीपणा तिथे दाखवला, त्याला थांबवलं. परंतु सिंगमने जी गोलंदाजी केलेली आहे, सुरुवात लोअर फुलटॉसने केली, त्यानंतर एक बाउन्सर शोल्डर लेवरने गेला, बाउन्सर नव्हता, चांगला बॉल परफ्यूम बॉल टाकला, त्यानंतर यॉर्कर. पहा 3 चेंडू व्हेरिएशन, वेग आणि त्यासोबत व्हेरिएशन.
ओहो काय बॉल आहे, गुळीगत धोका. अगदी डोक्याला हात लावलेत, स्टंप जवळ निघून जातोय. स्टंप उद्ध्वस्त झाल्या नसत्या तर स्टंप टप्पा खात सुतरवाडी ग्रामपंचायत पर्यंत गेली असती. इतका वेगवान चेंडू होता. जबरदस्त गोलंदाजी. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, कॅच इटचा कॉल. गणेश आहेत तिथे, डबल इंजिन आहे त्यांच्याकडे, परंतु कॅच पकडता आलेली नाहीये. एकोणीस धावा धावपलकावरती जोडलेत. जबरदस्त गोलंदाजी. आपल्या गावातील खेळाडू आहे मित्रांनो. एकदा गोलंदाजी जर आवडली असेल तर जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त गोलंदाजी. काठी काढले, दांडी दांडी गुल, फर्निचर डिस्ट्रॉइड. बेल्स अगदी लाइटिंग मध्ये शाईन करतायत आणि बोलतायत, डीजे वाले बाबू मेरा गाना बजा दे. विकेट. गोलंदाज नितीन याचा 19 वरती दुसरा गडी देखील बाद झाला. जो सेट झाला होता संकेत मोरे, शुभ संकेत दिले होते, मोठा फटका आला होता, परंतु मैदानात उतरलाय. या संघाची नौका पुढे घेऊन जाण्यासाठी प्रथमेश शेजवळ, चांगभलं 11, आदरणीय माननीय पंचायत समिती सदस्य नितीन दादा काळे यांच्या मालकीचा हा संघ आपण पाहतोय. आणि रुद्रा स्पोर्ट्स स्वतः संघ मालक मैदानात उतरलेत. आदरणीय शशिकांतजी बोत्रे साहेब. आणि अप्रतिम कॅच पकडला होता. कॅच ऑफ द डे. डोरेमॉनने देखील सुंदर कॅच पकडला होता शुभमने, अगदी डाय मारून, आणि ती कॅच टर्निंग पॉइंट राहिला होता. त्याला 500 रुपयाचं पारितोषिक दिलं होतं आदरणीय नितीन दादा काळे यांनी. पंचांनी पॉवर प्लेचा इशारा दर्शवलाय. बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय अमित माने. गोलंदाजीवरती आलेत. या खेळाडूने देखील प्रत्येक वर्षी इम्प्रेस केलंय. खास करून गोलंदाजी करत असताना त्याने संपूर्ण प्रत्येक पर्वामध्ये इम्प्रेस केले. चांगला गोलंदाज आहे. पॉवर प्लेचा मोठा अनुभव. चला वेग वाढवायचा मॅचला. मॅच स्टार्ट करायचंय. संदीप पवार यांना हात खोळावे लागतील, मोठे फटके मारावे लागतील, कारण की संघाची नौका आता वांग नदीमध्ये अडखळलेली आहे, बंधाऱ्यापर्यंत आलेली आहे. बंधारा ओलांडावा लागेल आणि ढेबेवाडीच्या पुलाच्या दिशेने निघून जावं लागेल. पहिला बॉल, पहिलाच बॉल, चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे. कॅच हो पकडता आलेली नाहीये, परंतु चांगला स्टॉप पाहायला मिळाला. दुसरीचा प्रयत्न कॉल दिला होता पवार यांनी, परंतु दुसरी धाव घेतलेली नाहीये. जबरदस्त गोलंदाजी, चांगली सुरुवात. ही खूप कॅच महत्वाची होती. एक धाव येते आणि धावपलकावरती तुम्ही धावा पाहताय एका धावेच्या मदतीने. 20 स्ट्राइक वरती आहे प्रथमेश. पहिला चेंडू खेळ अमित मानेने चांगली सुरुवात केली. पटका चांगला आहे. त्याचा फेवरेट झोन आहे तो बॅकवर्ड स्क्वेअरला. एक चेंडू वेगवान, अतिशय वेगाने निघून जातोय आणि त्या ठिकाणी मालदन प्रीमियर लीगच्या कटआउटला, जो कटआउट लागलेला आहे, आमचे आदरणीय साई स्पोर्टचे संघ मालक कृष्णजी पाचुपते बापू यांच्या कटआउटला तिथे जाऊन चेंडू आदळतोय. चौकार आलाय. धावपलक पुढे पोहोचेल 24 या आकड्यावरती. ही स्क्रीन तुम्ही पाहताय, झगमगणारे हे तारे. अगदी आज आकाशामध्ये तारे कमी, परंतु मालदन मध्ये ताऱ्यांची बरसात झालेली आहे. जबरदस्त आयोजन. ही मोठी स्क्रीन पाहताय. एक काळ होता आपल्या गावामध्ये पडद्यावरती पिक्चर लागला जायचा आणि संपूर्ण गाव त्या पडद्यावरती पिक्चर पाहायचे, परंतु इथे हा मोठा पडदा लावलाय जिथे ही संपूर्ण मॅच तुम्ही लाईव्ह पाहताय. पहा किती मोठं आयोजन आहे आणि किती मोठी अभिमानाची गोष्ट आहे. मी खरंच मालदन प्रीमियर लीगच्या कमिटीचा पुन्हा एकदा मनापासून आभार करू इच्छितो. आमचे
मार्गदर्शक आम्हाला सातत्याने मार्गदर्शन करत असतात. समालोचन असो, स्टेज परफॉर्मन्ससाठी असतो, आदरणीय हेमंतजी काळे सर, या स्पर्धेचे सर्व नितीन दादा, संस्थापक राहुल दादा आणि आमचे संपूर्ण संघ मालक यांचा देखील मनापासून आभार व्यक्त करतो. पुढचा बॉल सोडून दिला, अतिरिक्त बाउन्स होता या चेंडूवरती. पंचाने बाउन्सरचा इशारा दिलेला आहे. 1 बाउन्स दंडित केलं जात आहे. परंतु अमित मानेने काय कमालीची गोलंदाजी केलेली आहे. बॅटिंग पॉवर प्ले आहे आणि असं जाणून दिलेलं नाहीये की संघ दडपणाखाली आहे. खऱ्या अर्थाने सिंगमने कमबॅक करून दिला. ती महत्वाची विकेट घेतली त्याने, क्लीन बोल्ड केलं होतं. बॅट्समॅन चांगली राहिलाय. प्रथमेश शेजवळ थोडस या ठिकाणी प्रयत्न करतोय. चांगली बॅट्सविंग राहिले परंतु चेंडू बॅटवरती आलेला नाहीये. आणखीन एक चांगला बॉल. जी लेंथ आहे, खऱ्या अर्थाने हाईट चांगली आहे अमितकडे आणि चेंडू जो येतोय खूप उंचावरून येतोय. शेवटचा चेंडू. काठी काढले. फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. स्ट्रगल करत होता परंतु त्या स्ट्रगलला ब्रेक लावलेला आहे, कारण की प्रथमेश शेजवळचा पेपर फुटलाय आणि तो पेपर फोडलाय कुणी? अमित माने. विकेट. प्रेक्षक बाय बाप एकदा जोरदार आवाज आला पाहिजे. गणपती बाप्पा. पुन्हा एकदा जोरदार आवाज आला पाहिजे. प्रेक्षक बाय बाप. समरभूमीचे सनदी मालक आम्ही, शतयुद्धांचे मानकरी, रणबंदीची जात आमची, कोण आम्हा भयभीत करी. बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. धावफलक 24 आहे धावफलकावरती. जबरदस्त गोलंदाजी रुद्रा स्पोर्ट्स करून अगदी टसके मस केलंय महेश. नवीन फलंदाज महेश आलाय. या अगोदरच्या मॅच मध्ये त्याने चांगले बॅटिंग केले परंतु एजे जबरदस्त गोलंदाज हा देखील आहे. अंडर 19 मालदन गावातील तेच तर्रार एमएच मालदन असं म्हटलं तरी चालेल. जबरदस्त वेगवान गोलंदाज आहे. या बॅटरला मजा पाहायला एक मोठं नाव मिस्टर एमपीएल च्या समोर एक नौखा गोलंदाज पहिला बॉल घेऊन येतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडं बदल सिंगमच्या माध्यमातून केलं जात आहे. एक डीप बिंड विकेट घेतला जातोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन, लॉंग ऑफ देखील ठेवलेला आहे आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हर घेतलेला आहे. पंचांच्या उजव्या बाजूने सुरुवात करतोय एजे. या बॅटलला मजा येईल पाहायला. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल खूप लांबून खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे दात मागितले होते जरूर पवार यांनी. चांगली सुरुवात. अतिरिक्त वेग बाउन्स होता आणि पडल्यानंतर चेंडू हलकासा स्लो होतोय. राहुल पेंढारकर दादांच्या आवडीचा गोलंदाज हा आहे. त्याच्यावरती सातत्याने दादांनी खूप वेळा त्याच्यासोबत खेळलेत. आपल्या टीम मध्ये देखील खेळवलंय. यावर्षी त्यांच्या वरती गेला होते पण भेटला नाहीये तो. दादा आमच्यापर्यंत सांगतायत. बॅट्सविंग चांगली राहील. पहा वेग 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 बन्नाट वेग. जबरदस्त. अगदी गोळीतून बंदुकीतून गोळी निघावी आणि वेगाने चेंडू निघून जावा तसा अगदी धुरळा उडवत या कैलासवासी माधुरीताई प्रतापराव काळे क्रीडा नगरी मधील या खेळपट्टीवरच्या धुरळा उडवत चेंडू अतिशय वेगाने निघून जातोय एसटी रक्षकाच्या दस्तान्यामध्ये. बॅक टू बॅक 2 डॉट्स. आपण का चांगला आहे. अगदी लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला. मात्र दिशा दिली क्षेत्ररक्षकाला. खूप लांबचा प्रवास. दर्जेदार क्षेत्ररक्षण राहिलंय. चेंडू अडवला, आतमध्ये ढकलला. चांगला एफर्ट राहिलाय. पहा चेक करायचंय त्याला.
3 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. मित्रांनो एकदा हर्ष बोत्रेसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जबरदस्त एफर्ट आपल्या संघासाठी, कारण की आपल्या घरचा संघ आहे. अगदी जीवाचं रान करून धावला, एक धाव त्याने जरूर वाचवली. 3 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. एजेचा पुढचा बॉल, हो चांगला बॉल यावेळेस सबमरीन राहिलाय यष्टीरक्षकाकडून. पुन्हा एकदा गचाळ यष्टीरक्षण राहिलंय. पायच्या स्वरूपात ही धाव येते, धाव जोडली जाते धावफलकावरती. धावसंख्या धावफलकावरती आहे 28. हा फटका चांगला, यावेळेस वेग आणि वेगाचा चांगला वापर केला. जबरदस्त कट केला चेंडू. जे आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिले. ऑफसाइड द ऑफ ती लाईन आहे त्याच्यावरती तो सातत्याने चेंडू हाताळतोय. पुढचा बॉल, पुन्हा एकदा त्याच दिशेला फटका सजवलाय. बाबूला त्या बाजूला घेतलं होतं, त्याची जागा बदलली होती. पॉइंट डी पॉइंटला त्याला गेलं होतं, परंतु इथे थोडस धाव घेत असताना कॉलिंगचा अभाव पाहायला मिळाला होता. परंतु महेश चांगल्या पद्धतीने धावले. 2 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने धावफलक 36 ही आहे धाव संख्या. चांगलं 11 या संघाची. 36 धावा धावफलकावरती जोडले. चला स्पीडअप वाढवायचा रुद्रा स्पोर्ट्स. चला वेग वाढवायचा आपण. आतापर्यंत 4 षटकांचा सामना समाप्त झालेला आहे. हे पहा, इनिंग्स ब्रेक आता होईल या षटकानंतर, आणि या षटकानंतर इनिंग्स ब्रेक झाली ना की इथे मान्यवरांच्या समवेत आपण 7 पैठणी साडीसाठी चिठ्ठ्या काढणार आहोत. नवनिर्वाचित पंचायत समितीचे सदस्य आदरणीय नितीनजी दादा काळे यांच्या समक्ष आपण पहिल्या 7 पैठणीसाठी लकी ड्रॉ काढणार आहोत. आदरणीय राहुल दादा आणि गुंजाळकर कापड दुकानचे सर्व रमेशजी गुंजाळकर साहेब यांनी पैठणी ठेवलेली आहे. चला मॅचला करूया सुरुवात, खूप वेळ घेतला. चांगला बॉल यावेळेस खूप लांबून खेळण्याचा प्रयत्न, परंतु स्ट्राईक वरती पवार आलेत. कैलासवासी रुपालीताई शशिकांत जाधव यांच्या स्मरणार्थ दादांनी ही 10 पैठणी दिलेल्या आहेत. खरंच प्रत्येक माणूस हा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला मार्गदर्शक म्हणून येतात, आणि दादांच्या आयुष्यामध्ये वहिनी साहेबांचं खूप मोठं मार्गदर्शन आहे. परंतु चांगली गोलंदाजी संघ मालकाने धुरा आपल्या हातामध्ये घेतले, सुरुवात चांगली केले. ओ फटका चांगला आहे, फ्लाइटेड आहे, फास्टेड आहे, प्युर यस पॉवर षटकार. डीजे पारस श्रीकृष्णामध्ये थोडासा बदल केला जातोय. पहा, एक्स्ट्रा कव्हर डीपला होता तो आतमध्ये बोलवला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण, कारण की जे बॅट स्विंग होती दर्जेदार राहिली होती. या षटकाराने धावफलक पोहोचलं आहे चांगलं 11 संघाचं. 43 देर आई दुरुस्त आहे, कारण की पुनरागमन चांगलं केलंय. अजून देखील चेंडू शिल्लक आहेत या षटकातील, आणि पवार चांगल्या पद्धतीने सेट झालेले आहेत. अप ट्रॅकर चेंडू, कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चाल पाहिली, दिशा पाहिली, आणि चेंडूची दुर्दशा केली. पॉवर ऑन दी फायर, बॅक टू बॅक दुसरा
चांगल्या पद्धतीने चेंडू हुक केलाय डीपला आहे क्षेत्ररक्षक थोडंसं कलेक्शन खराब राहिलंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पहा फेकी थोडीशी खराब चेंडू पकडता आलेला नाहीये. पानवळ होते चेंडू जवळ परंतु चेंडूला खूप लांब फेकलाय जवळ घ्यायची गरज होती. 2 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. चांगल्या पद्धतीने सेट झालाय या 2 धावेच्या मदतीने धावफलक 51. 4 चेंडू झालेले आहेत. 5वा बॉल फुल टॉस बॉल ओ यावेळेस पुन्हा एकदा फटका मोठा मारण्याचा प्रयत्न. एक धाव धावून घेतली जाते. पहा यावेळेस पुन्हा एकदा चुकी होते. अक्षय बोत्रे चेंडू स्वतः जवळ कलेक्ट करून ठेवला हातामध्ये फेकी केली नाहीये. या धावा खूप महत्वाच्या ठरतील. चांगलं 11 संघासाठी प्रत्येक धाव महत्वाच्या आहेत आणि ही धाव आणि अगोदरच्या चेंडूवरती आलेली देखील धाव ती देखील धाव चांगल्या पद्धतीने कंप्लीट केली. चांगलं दोन्ही फलंदाज चांगले धावले. खास करून महेशचं कौतुक करावं लागेल. संपूर्ण जिम्मेदारी धावायची त्याच्यावरती आहे आणि तो ती चांगल्या पद्धतीने पूर्ण करतोय. जसा मैदानात बकासूर धुमाकूळ घालतो धावत असताना तसं धावत असताना हजर जबाबीपणा दाखवतोय महेश. यावेळी चांगला बॉल शरीरावरती चेंडू जाऊन आदळतोय. यावेळेस स्टंप उडवलेले आहे अक्षयने. शेवटच्या चेंडूवरती विकेट येते रनआउटच्या स्वरूपामध्ये आणि प्रथम बॅटिंग करत असताना चांगलं 11 संघाने 53 धावापर्यंत मजल मारलेले आहे. चांगल्या धावा उभ्या केलेल्या आहेत. 54 धावांचं लक्ष असेल रुद्रा स्पोर्ट्स संघासमोर. श्रीकांत साबळे सर कुठे असतील त्यांनी आपण कॉमबॉक्सशी संपर्क साधायचा आहे. हॅलो आपण या ठिकाणी लकी ड्रॉच्या चिठ्ठ्या उघडणार आहोत. आपण या ठिकाणी लकी ड्रॉ जे ठेवण्यात आलेले आहेत त्या लकी ड्रॉच्या चिठ्ठ्या काढत आहोत. ज्या आमच्या माता भगिनी नेक्स्ट मॅचचा टॉस देखील केला जाईल. सनी स्पोर्ट्स आणि 15+ वॉरियर्स या दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी आपण अतिथी कक्षा समोर यायचं आहे. भरत सर थँक्यू. कॅमेरामॅन आपण लकी ड्रॉच्या चिठ्ठ्या उघडत आहोत. 50+ वॉरियरची टीम मालकीन आणि त्यांची मैत्रीण या दोघी आमच्या शिवकन्या यांच्या शुभ हस्ते आपण चिठ्ठ्या काढत आहोत आणि संपूर्ण या बच्चे कंपनीच्या माध्यमातून. थांबा 1 मिनिट गडबड करू नका. एक मिनिट थांबा गडबड करू नका. सर्वजण बाजूला या. बच्चे कंपनी थांबा. बाजूला या बाजूला या. चिठ्ठ्या घ्या आणि बाजूला या. बाजूला या. किती जण आहेत? 1 2 3 4 5. पहिली
लकी ड्रॉची पैठणी, पहिली लकी ड्रॉची पैठणी आपण कॅमेऱ्यावरती पाहत आहोत. पहिली लकी ड्रॉची पैठणी सुरेखा बोत्रे यांना पहिली लकी ड्रॉची चिठ्ठी आणि पहिली लकी ड्रॉची पैठणी त्यांना भेटलेली आहे. दुसरी चिठ्ठी पूनम माने, दुसरी चिठ्ठी, आणि या तिसऱ्या चिठ्ठीमध्ये नाव आहे सारिका गुंजाळकर. चौथी चिठ्ठी आहे विदा विवेक व्यवहारे आहे, आणि पाचवी चिठ्ठी श्रीषा देसाई, पाचवी चिठ्ठी. सहावी चिठ्ठी तन्वी माने, आणि सात आहे जिजा कदम. या सर्व आमच्या माता भगिनींना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती उपस्थित व्हा. तुम्हाला या ठिकाणी लगेच आपण लकी ड्रॉची पैठणी वितरण करणार आहोत. बरं सर, आपण कंटिन्यू करूया. बरं सर, आपण मॅच कंटिन्यू करा. 54 धावांचा पाठलाग करण्यासाठी संघ उतरलाय. चला मॅचला स्पीडअप घेऊया. अजून 2 मॅचा कव्हर करायचा आहे. ग्रामीण टेनिस cricket.in वरती तुम्ही हे पाहताय. पहिला बॉल, चांगला बॉल पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात करतोय गोलंदाज संकेत. या बॅटरला पाहायला मजा येईल. मालदन प्रीमियर लीग मधील सर्वात महागडा खेळाडू संकेत मोरे गोलंदाजी स्ट्राईक वरती आहे. आणि सिंगम आयकॉन, पहिलाच बॉल डॉट होता, दुसऱ्या बॉल वरती चेंडू उडवलाय. चांदो मामा भागलास का? नितीन कदमच्या बॅट मधून षटकार पाहिलास का? षटकार. वेलकम डीजे. पैठणी त्यांना, त्यांचं नाव या चिठ्ठीमध्ये आलंय सारिका गुंजाळकर. मॅडम, आपण व्यासपीठावरती उपस्थित होऊयात. लकी ड्रॉची पैठणी, पहिली पैठणी एमपीएलच्या व्यासपीठावरून आपण वितरण करत आहोत. आमची एमपीएलची संपूर्ण कमिटी यांच्या शुभ हस्ते आपण पहिली लकी ड्रॉची पैठणी सारिका गुंजाळकर यांना वितरण करत आहोत. एकदा जोरदार टाळ्या आमच्या माता भगिनींसाठी, कारण वेळात वेळ काढून माता भगिनींनी घरातली कामं लवकर उरकली आणि या स्पर्धेमध्ये उपस्थित झाल्या काय, आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थानं शोभा वाढवली असेल तर आमच्या माता भगिनींनी शोभा वाढवली. सारिका मॅडम, आपण 2 मिनिटं थांबायचं आहे. पूनम माने, अप्पाचो माने यांच्या मिसेस आहेत. दुसरी पैठणी आजच्या दिवसातील आपण वितरण करत आहोत पूनम माने यांना. तन्वी माने, सरांच्या शुभास्ते आपण लकी ड्रॉची पैठणी वितरण करत आहोत तन्वी माने यांना. श्रीषा देसाई, आपल्या सुरेश भाईगडे यांच्या भगिनी यांना देखील आपण पैठणी वितरण करत आहोत. त्रिशा देसाई खास सनबरवरून एमपीएल ची भव्य दिव्य रणधुमाळी ही स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित झालेत. सुरेखा बोत्रे, सुरेखा बोत्रे यांना देखील या ठिकाणी पैठणी वितरण करण्यात येत आहे.
पंच 2 मिनिटं थांबायचं आहे. पंच पंच थोडं थांबायचं आहे. विदा विवेक व्यवहारे यांचेही आपण पैठणी वितरण करत आहोत. जिजा कदम शेवटची चिठ्ठी राहिली आहे. जिजा कदम पंच मॅच चालू ठेवायचं आहे. सांगितलं याच पैठणी वितरण करण्यात येत आहे. लकी ड्रॉ एम्पेलचा अजूनही प्रेक्षकांना विनंती आहे, माता भगिनींना विनंती आहे, अजूनही आपण 7 चिठ्ठ्या काढणार आहोत. त्या आपण पुढच्या मॅचच्या इनिंग ब्रेकमध्ये राहिलेल्या 7 चिठ्ठ्या आपण काढणार आहोत. जाऊयात मॅचच्या दिशेनं, ऐकूयात मॅचची कहाणी. कॅच ड्रॉप होते आणि कॅचची ड्राईव्ह केला होता परंतु खूप उंच गेला होता. एक धाव घेऊन तिथे सिंगमला स्ट्राईक वरती आणायचा त्याचा प्रयत्न होता. कॅच होती जरूर परंतु कॅच ड्रॉप झाले. पहा, ही कॅच घेणं खूप गरजेचं आहे कारण की ह्या दोन्ही जोडीने अगदी धुमाकूळ घातले. प्रत्येक मॅच मध्ये मॅच विनिंग नॉक दोघांनी खेळलेले आहे आणि दोघे एकदा सेट झाले की संपूर्ण मॅच परफेक्ट करून जातात. परंतु चांगली गोलंदाजी, संकेतचं कौतुक करावं लागेल. चला थोडासा वेग ठेवूया. पुन्हा एकदा हलक्या हाताने दिशा दिलेली आहे. शॉर्ट स्क्वेअरला चेंडू अडवला जातोय तोपर्यंत एक धाव डाऊन कंप्लीट केली जाते. सातत्याने गोलंदाजी करत असताना प्रेशर ठेवलाय समोरच्या संघावरती आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजीच्या जोरावरती मॅचेस जिंकले चांगल्या संघाने. सनी स्पोर्ट आणि 50+ वॉरियर्स बोथ टॉस साठी या. सनी स्पोर्ट 50+ वॉरियर्स कर्णधार आपण टॉस साठी या. चला 50+ वॉरियर्स कर्णधार. सनी स्पोर्ट टीमचे कर्णधार आपण थोडीशी घाई करा, लगेच या. चला मॅचला सुरुवात करूयात आपण. प्रथमेश शेजवळ आलेत गोलंदाजीसाठी. जबरदस्त गोलंदाजी राहिली. पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती 13 आहेत. 13 मेरा साथ रहेगा आणि नितीन कदम आणि अनिकेत शिंदे जबरदस्त साथ निभावत आहेत. ओ फटका चांगला आहे, गोळीगत धोका आणि षटकार अनिकेत शिंदेने लांब टोका. डीजे वेलकम. चेक. थँक्यू डीजे. +50 वॉरियर्स आणि सनी स्पोर्ट मालदण. चला सर, स्पिन द कॉइन कॉल कोणाचा असेल? सनी स्पोर्टचा कॉल, छापाईचा कॉल आणि काटा पडलाय. डिसिजन सांगायचा आहे. क्षेत्ररक्षणाचा निर्णय आहे. तुम्हाला मॅच साठी शुभेच्छा. सनी स्पोर्ट तुम्हाला बॅटिंग करायची आहे. आपण जास्त खर्च करणार नाही आहोत. बरं सर, हो टू कॉम बॉक्स. धन्यवाद श्रीकांत सर. ओ हो, जबरदस्त स्ट्रोक. गेंद तारामंडल में लहराती होती. 6 रन. अप्रतिम बैटिंग.
विनंती आहे तुम्हाला तुमच्या जवळचे बॉल यूज करा, कारण आपल्याला वेळेत आता बंधन घाई करायची आहे. स्पीडअप मध्ये आपल्याला मॅच कव्हर करायची आहे. पुढच्या मॅचचा टॉस झालाय 50+ न टॉस जिंकलाय आणि गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. सनी स्पोर्टला बॅटिंग करायची आहे. दमदार ही स्पर्धा आहे. अनिकेत शिंदेची रणधुमाळी आपल्याला पाहायला भेटत आहे. 25 धावा धावपलकावरती. फटका चांगला, बॅट्सविंग चांगली राहिले. डीपला आहे क्षेत्ररक्षक, खूप लांबचा प्रवास करून येतोय संकेत, परंतु तोपर्यंत एक धाव घेतली जाते आणि स्ट्राईक वरती येतोय सिंगम. या एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे पोहोचले 26 या आकड्यावरती. अजून 28 धावांची गरज. थोडं क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहतोय. नितीनसाठी क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीने सजवलेलं आहे प्रथमेश यांनी. बॅट्सविंग चांगली राहिली. ऑफसाईड ती ऑफ चेंडू हाताळण्याचा प्रयत्न पंचांकडे दाद मागत आहेत, परंतु पंचांनी वाईट दर्शवलेला आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. चला मॅच आपण सुरू करायची आहे, मॅच थांबवायची नाहीये. वेगवान चेंडू हाताळला होता प्रथमेशने यावेळेस. पहा दोन्ही संघ खूप मजबूत स्थितीमध्ये आहे. फटका लॉफ्ट केलाय. ओहो, चेंडू अगदी तारामंडल मध्ये पाठवलाय, अगदी धूमकेतू सारखा. दोघे जण होते, दोघांना कॅच पकडता आलेली नाहीये. खूप महत्वाची कॅच होती, मॅचला कलाटणी देणारी कॅच होती. सिंगमची कॅच ड्रॉप होते. या 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे पोहोचलंय 29 या आकड्यावरती विदाउट एनी लॉस. एक फ्लाइंग स्टार्ट दिलेली आहे दोन्ही फलंदाजाने आणि नितीन ज्या लय मध्ये आहे तोडफोड बॅटिंग. पुढून मारण्याचा प्रयत्न, ऑफसाइड ऑफ चेंडू हाताळला गेला, परंतु पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एका धावेच्या मध्ये धावफलक पुढे पोहोचतंय 30 च्या घरामध्ये. चांगलं 11 हा संघ दमदार संघ आहे. रुद्रा स्पोर्ट्स आज जबरदस्त खेळी केलेली आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू शरीरावरती आदळतोय. पाहत पंचांचा काय इशारा येतो, लेग बायच्या स्वरूपात ही धाव येते. पंच होतेकर सर आम्हाला दर्शवतायत. आणि या एका धावेच्या मदतीने 2 षटकानंतर धावा धावफलकावरती जोडलेत 31. या मॅच नंतर पुढील 7 पैठणीसाठी नावं काढली जातील, लकी ड्रॉ काढला जातील अतिथी कक्षामध्ये. आदरणीय नितीन दादा काळे यांच्या समक्ष या 7 चिठ्ठ्या काढल्या जातील पुढील पैठणीसाठी. या अगोदरच्या जे आमच्या माता भगिनी विजेत्या राहिल्या, सुरेखा बोत्रे, चला थोडा वेग वाढवूया मॅचला. हो हो हो, जबरदस्त स्ट्रोक, हवेत लाइटिंग, सिंगमच्या बॅट मधून डिशुम डिशुम फाइटिंग, षटकार. वेलकम डीजे. चेक. थँक्यू. व्यासपीठाच्या दिशेने या, तुमच्या टीमची बांधणी करा. याच्यानंतर तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं आहे आणि आपल्याला घाई करायची आहे मित्रांनो. वेळ खूप झालाय, 1 वाजायला आलाय, आपल्याला स्पीडअप ठेवायचं आहे. वेळ वाचवण्याचं काम खऱ्या अर्थानं सिंगम करतोय. मोठे फटके त्याच्या बॅट मधून येते. लवकर मॅच फिनिश करण्याचा त्याचा प्रयत्न. पारख्याचा पुढचा चेंडू आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न मिस टाइम झालाय जरूर. चेंडू जातोय लॉंग स्टॉप रिजनच्या दिशेने. 1 धाव धावून कंप्लीट केली जाते.
मालदन प्रीमियर लीग पर्व 5वं. थोडा वेग वाढवायचा आहे, खेळाला जरा गती द्यायची आहे मित्रांनो. आल्या संपूर्ण प्रेक्षक मायबापांचं देखील सहर्ष सहर्ष स्वागत. फुलटस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चांगलं कलेक्शन राहिले त्या ठिकाणी. शॉर्ट थर्ड मॅनला एक धाव येते आणि पुन्हा एकदा सिंगम स्ट्राईक वरती येतोय. बारक्या आणि सिंगम ही बॅटिंग आणि बॉलिंग पाहायला सर्वांना मजा आलेली आहे. सोबत खेळतात परंतु आज विरोधात. पुढचा बॉल, इथे मोठा फटका येईल का की बारक्या डॉट बॉल घेईल, या बॅटरला पाहायला मजा येईल. फुल टॉस बॉल बॅटवरती चांगल्या पद्धतीने कॅरी केलाय आणि चेंडू पाठवलाय सीमारेषा बाहेर. बाहेर खूप लांब लांब षटकार. विनंती आहे, बाउंड्री सरळ करा, बाउंड्री लाईन मध्ये घ्या. आणखीन एक फास्टेड फ्लायटेड फ्युरियस कॅच होती, ड्रॉप झालेले आहे. दोन्ही फलंदाजांना जीवनदान भेटलंय आणि जीवनदान म्हणजे विदाउट रेशनिंग अनुदान, परंतु यावेळेस अनुदान भेटणार नाहीये. परंतु नितीने चांगलं काम केलंय, जबरदस्त विजयापर्यंत मॅचला घेऊन आला. रनआउटच्या स्वरूपात तो बाद होतोय. जबरदस्त बॅटिंग, धावफलक 46 वरती संघाला घेऊन गेला आणि तिथे रनआउटच्या स्वरूपात त्याची विकेट आलेली आहे. मुंबई फरसांचे सर्व आदरणीय महेश मोरे साहेब यांच्याकडून पारितोषिक आले. दोघांपैकी कोणत्याही एका खेळाडूने षटकार मारला तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. बक्षिसांची अगदी लयलूट, हीच आहे मालदन प्रीमियरची खासियत. कोणत्याही खेळाडूने जर षटकार मारला तर 1001 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. एबी आलाय परंतु मॅच अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत घेऊन आला तो म्हणजे खऱ्या अर्थानं सिंगम. पवार यांचा पुढचा बॉल, आल्या आल्या अगदी ढोल ताशे नगाड्यांनी बॅटचा फेस ओपन केला आणि त्याला पाठवला अगदी सीमारेषा बाहेर. षटकार. धावांची गरज असणार आहे. नितीने आमचा खूप वेळ वाचवलेला आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक आलं आहे आदरणीय महेश मोरे साहेब यांनी आणि एबीने आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय. अमय काळे गोलंदाजी ट्रॅक वरती, परंतु मॅच जर पाहिले तर 2 धावांची गरज असणार आहे. चला स्पीडअप घेऊया. अमय काळे सर. अनिकेत ओपनिंगला आलाय, चांगली बॅटिंग राहिले. थोडा शफल झाला होता, लॉंग ऑफ थोडा शफल झाला होता, जागा बनवून त्याला खेळायचा होता हा फटका, परंतु चांगला बॉल अमय यांचा, शांत संयमी गोलंदाजी. आणखीन एक चांगला बॉल, चेंडू उडवलाय, चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर अगदी प्रेक्षक मायबापांच्या भेटीला आणि हा येतोय विजयी षटकार